वणी तालुक्यात संयुक्त किसान मोर्चा, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, किसान सभेतर्फे भाजपच्या जनविरोधी धोरणाविरोधात निदर्शनं करण्यात आली। शेतकरी विरोधी काळे कायदे करणे, शिक्षणाचे खाजगीकरण करण्यासाठी नवीन शैक्षणिक कायदा 2020 आणणे, आरोग्यावरील खर्च कमी करणे, पेट्रोलियम पदार्थांवर केंद्रीय कर लावणे, अन्नधान्य, शेती बियाणे, औषधी खते, शेती साहित्य यावर जीएसटी लादणे, यामुळे देशात प्रचंड महागाई वाढली आहे। यामुळे 371 दिवस दिल्ली इथं करण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला मोदी सरकारनं दिलेल्या आश्वासनाला हरताळ फासला आहे। त्याची पूर्ती करावी म्हणून 16 फेब्रुवारीला देशव्यापी ग्रामीण बंदचं आयोजन करण्यात आलं होतं। त्या अनुषंगानं संयुक्त किसान मोर्चा, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, किसान सभाच्या वतीनं वणी इथं केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शनं करण्यात आली। यावेळी उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत पंतप्रधानांना निवेदन सादर करण्यात आलं।